मग प्रेससमोर मला का घालवली, तुम्ही का गेलात नाही? लोकांसमोर, जनतेसमोर मला का डिक्लेअर करायला लावलं, तुम्ही का गेलात नाही मग मुलगा म्हणून? याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे? मग डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही, याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आणि जर तुम्ही कबूल केला असाल तर ठीक आहे, मी बोलवते खोटं नाही, पण हे वास्तव आहे. उद्या जर का मी याची चौकशी करायला लावली, याची मी भविष्य पासून चौकशी करायला लावली, तर उद्धवजी अडचण देतील. उद्धवजी अडचण देतील. त्यांना नाही म्हणा फक्त, नाही म्हणा फक्त. हे चेले चपटे भोंगतायत ना, त्यांची तोंड पण बंद होऊन जातील. ते मला करायला लावू नका, ते मला करायला लावू नका. तर मातोश्री समोर बसून उपोषणाला कुठे बोलत, आणि सगळी चौकशी करायला लावीन, सगळी चौकशी, त्या पुढची पण. मी आज बोलत नाही, पुढची पण चौकशी करायला लावीन. तुम्ही 8 दिवस मदतीवर ठाम होतात. त्यानंतर तुमचा निर्णय काय घेतला? तुम्ही निर्णय काय घेतला होता? मी सांगतो ना, साहेब गेल्यानंतर सकाळी 6 वाजता साहेबांना अँब्युलन्स मधून शिवाजी बागला ऐकून जायचा निर्णय त्यांनी घेतला होता. तो मी बदलला, बाळानंतर दोघांनी बदलला. होणार नाही. तिथे काका पण गेला तर आम्ही त्याला ट्रकमधून घेऊन जातो. बाळासाहेबांना नक्कीच आपण घेऊन नाही, मी तो निर्णय बदलला. मी काय म्हणतात तेवढा पत्रकार होता दोन वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या वती डॉक्टरचे उपचार चालू आहे, सांगा. त्याच्याबद्दल तुम्ही संध्याकाळपासून 2 ट्रीटमेंट दिली. नंतर 8 वाजता श्वास थांबून राहिले, सध्या थांबवत नाही. मग 8 वाजता मला सांगितलं त्यावेळेला पण आतमध्ये मीच घेतली, त्याच्यावर मीच घेतली त्यावेळेला. आणि म्हणून हे वास्तव आहे. मी कधीही कोणी का खोटं बोलेन, मी माझा काय स्वार्थ त्यामध्ये. पण महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेससमोर जात नाहीत, तर स्वतःच्या बापासाठी काय केलं, बापाच्या बाबतीत काय केलं, हे पण महाराष्ट्राला कळू देत ना, समजू देत ना. उगागोने काल निघून गेले माझ्या तोंडातून, ते निघून गेलं का, ते वास्तव आहे. याआधी त्यांच्या नेत्यांचं असंही म्हणणं होतं की दिवाळीचा वेळ आहे आणि त्याच्यामुळे कंदील आणि लाईट विझवू नये यासाठी. हे सांगा ना तुम्ही लोकांना, होय हे सांगा. दिवाळी होती, लोकांचे कंदील विसा कामा नयेत, लोकांची दिवाळी चांगली व्हायला पाहिजे, म्हणून मी 2 दिवस ठेवली. सांगावं त्यांनी, मला काय म्हणणं नाही, माझं काय म्हणणं नाही. हे जे आज तुम्ही सांगताय तेच उद्धवजींनी एकदा सांगावं महाराष्ट्र जनतेला येऊन. तेच तर माझं म्हणणं आहे ना, की लोकांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून आम्ही 2 दिवस काढले, हे त्यांनी सांगावं. आणि मग हाताचे ठसे कशासाठी घेतले ते पण सांगावं, ते पण सांगावं त्यांनी. सगळ्या गोष्टी लोकांसमोर यायला पाहिजेत ना. हा, धन्यवाद. संजय गावच्या वतीने मी कधी बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे. संजय गावत बोलतात ते फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात, मी त्यांच्या वतीत कधी बोलत नाही आणि बोलणार पण नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोण भास्कर जाधव बिधव हो, त्याला मी आणला पक्षामध्ये, मी आणला त्याला पक्षामध्ये. यांची कुवत नाही ऐपत काय, यांची अवकात काय? हे भुंकणारे कुत्रे आहे, त्याला विचारतो कोण? त्याला विचारा, तुला शिवसेनेमध्ये आणला कोणी पक्षामध्ये? त्याला पहिली तिकीट बाळासाहेबांना सांगून कोणी द्यायला लावली, त्याला विचारा भास्करला त्या. आणि हा भास्कर बाळासाहेबांच्या पाठीत खंजी कुसून शरद पवार गेला, शरद पवारकडनं आता पुन्हा उद्धव ठाकरे आता आलाय. हा निष्ठावंत आहे का? आता गद्दाराचा बाप आहे. हे काम माझ्यावरती बोलणार हो, यांची अवकात काय? हे गद्दार काय माझ्यावरती बोलू शकतात? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनेक गोष्टी आहेत, मी येणार त्यानंतर, मी बोलणार तिथं, मी बोलणार, आज नाही बोलणार. मी आज बोलणार नाही, तो विषय मोठा आहे. आज बोलणार नाही, योग्य वेळेला मी बोलेन, मी योग्य वेळेला बोलेन. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी बनवलं, कसं बनवलं, काय बनवलं, कुठे आलं, कुणी सही केली, याच्यावरती मी बोलणार आहे. पण आज नाही बोलणार, आज नाही बोलणार, मी बोलणार याच्यावरती. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नाही नाही.
एक 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 मिनिट थोडंसं एक मिनिट सांगा आमचं. एक 5 मिनिट थांबा. 5 मिनिट. अजून ही नाही आली. सीमा 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 आडी कुठे आली? ही नाही आली. ते आले. मग आता कोण नाही आलं मला सांगा. सर्व आले सगळे नेते तुमच्या विरोधात निवडतात आहेत. नाही याचं एक गोष्ट मी सांगतो. मी निवडून आणला. माझ्या जे आमदार म्हणून बसलेत ऐसान फळमुस आहेत ते मला बाळासाहेबांनी शिवसेना काय मला शिकवणार. तर बाळासाहेब तर आमचं दैवत आहे, माझं दैवत आहे. आज देखील मी पूजेला बसतो तेव्हा बाळासाहेबांच्या पायावर डोकं ठेवतो. मी तुम्हाला खरं सांगतो पूजा भावनेची. साहेब तर माझं दैवतच आहे, कुठं धुमत नाही त्याबाबत. पण रामदास कदम सारख्या ज्येष्ठ माणसाला हे का बोलावं लागतं? उद्धव ठाकरेंनी यावं ना माझ्यासमोर हिंमत असेल तर ते नाही सांगावं. असं घडलं नाही, ते उद्धवजींनी सांगावं, मग मी त्यांना उत्तर देईन. उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप ओढायचा आपण. आता ती घाटगे म्हणून त्या दिवशी माझ्याकडे आली होती, उपनेता शिवसेनेची. तिने मला सांगितलं रामदास भाई मला उद्धवजींनी इतका ट्रान्सफर केला की तुम्ही रामदासांवरती बोला, तुम्ही रामदासांवरती बोला. ती म्हटली मी काय बोलू, तो ज्येष्ठ नेते आहेत म्हणे. मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजींनी. उद्धवजी दिसतात तसं नाही आहेत, उद्धवजी कपटी आहेत. आणि मी सांगतो 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला. पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय. होऊन जाऊ दे एकदा उद्धवजींची आणि माझी नाकोटीस होऊन जाऊ देत. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत. आणि तुम्हाला आज सांगतो मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय, मी कधी खोटं बोललो नाही, कधीच खोटं बोललो नाही. मी उद्धवजींना ज्यावेळेला विचारलं मातोश्रीमध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमचे ते दैवत आहेत, मी बोललो होतो. तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामदास भाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेत तुम्ही. त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवलेत, हे आमच्या दोघांमधलं आहे डायरेक्ट उद्धवजीने मी. मग उद्धवजी मी माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला त्या मला एकदा सांगा. महाराष्ट्र जनतेला कळू देते, समजू देत, हे वास्तव आहे. हे काय ते खरे बिगे नुसते चिल्लू पिल्लू यांची ऐपत आहे का, ऐका कुवत आहे का, अवकात आहे का माझ्यावरती बोलायची? हिंमत असेल उद्धवजींनी डावी बोलावं, मी त्यांना उत्तर देईन. होऊन जाऊ दे ना कुठे दोघांची, माहित आहे वगैरे. अरे 2 दिवस तर कोणाला वरती पाठवत पण नव्हते. 2 दिवस मातोश्री मध्ये वरती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती. आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसेना प्रमुखांसारख्या माणूस जेवढा आजारी असतो त्यावेळेला डॉक्टर डिक्लेअर होतात, मग डेथ झाली. या ठिकाणी मला डिक्लेअर करायला लावलं. मी गेलो लोकांसमोर, मी गेलो. यांना माहिती आहे काय खगे फेगेला सगळ्यांना काय. अतिशय जबाबदारीने बोलतोय मी. आणि मी मग माणूस आहे हो, मी असा गांडू नाहीये, घाबरणार नाही मी. एवढंच आहे इतक्या वर्ष मी बोललो नाही, ही गोष्ट मान्य आहे मला, ही गोष्ट मला 100% मान्य आहे. पण काल ओघामध्ये ती बोलून गेलो मी ठेवून नाही बोललो. काल भाषणाच्या ओघामध्ये मी ते काल बोलून गेलो. तर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे, हे महाराष्ट्र जनतेला कळू देत. हा वाघाचा जो कातळाचा मुखवटा त्यांनी घातलाय ना, तो वाघ नाही आहे, हे लांडगा आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. आणि म्हणून काल मी ओघाने बोलून गेलो. काल अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, अनेक गोष्टी आहेत. उद्धवजींनी यावं पाहिजे समोर, मी सांगेन, बोलेन मी. उद्धवजी सांगावं रामदास भाई बोला, बोलेन, नक्की बोलेन. आणि ज्याच्या वेळेला मी तोंड उघडीन ना, मातोश्री अशी कापेल, हादगा बसेल मातोश्रीला. माझ्या नादाला लागू नका, माझ्या नादाला लागू नका. मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढले आहेत, बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढले आहेत. हजारो वेळा बाळासाहेबांना पाठपुरावा केले.
त्या बाळासाहेबांच्या बाबतीत जर असं घडलं असेल 2 दिवस तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे, अतिशय गंभीर गोष्ट आहे. माझं म्हणणं स्पष्ट आहे, मीडियाने जावं साहेबांच्या वेळेला त्याचे डॉक्टर होते तेव्हा डॉक्टरने विचारून घ्यावं, बाबा साहेबांची डेट कधी झाली होती, सगळं विषय मी पण बोललो असेल तर. आणि म्हणून जबाबदारीने बोललोय, मी जे बोललोय त्या वक्तव्याची मी ठाम आहे, बदलणार नाही. मला प्रसिद्धी नको, बाळासाहेबांच्या बाबतीत नकोच नको, पण ही अतिशय गंभीर बाब आहे. बाळासाहेबांच्या माणसाच्या बाबतीमध्ये असं होत असेल, आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल तर सगळ्या शिवसैनिकांना दुःख होईलच ना. ते का होणार नाही दुःख, का होणार नाही? का 2 दिवस शरद पवार साहेब आले होते, त्यांना वरती पाठवलं नाही, कुणाला वरती पाठवलं नाही. आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला त्रास देतोय उद्धव, शब्द होते त्यांचे, मला अजून आठवत आहे. मी मातोश्रीमध्येच होतो. हे तुम्ही केलंत पाप उद्धवजी, तुम्ही हे पाप केलंय, हो केलंय तुम्ही. आणि उशिरा का होईना पण महाराष्ट्र जनतेला त्या कळू देत तुमचे काय धंदे तुमचे ते. अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, मी अजून बोललो नाही, बोलणार देखील नाही, पण वेळ पडली तर सोडणार पण नाही, हे पण सांगतो आज, हे पण सांगतोय आज. बाळासाहेब तुमच्या बाबतीमध्ये माझ्याकडे काय काय बोलले इथं आतमध्ये आहे, मला ते बोलायला लावू नका, मला ते बोलायला लावू नका. आणि म्हणून काल जे अनावधानाने बोलून गेलो मी, ती चूक नाही, ते वास्तव आहे, ते वास्तव आहे, हे घडलंय. त्यांनी तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही, त्याचं कारण उद्धवजींनी द्यावं ना. मला नाही देऊ शकणार, महाराष्ट्राला द्यावं, नाही देऊ शकणार. जे बोललोय ते वास्तव आहे. हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही, आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं नेमकं ते महाराष्ट्राला कळू देत. मी नाही बोलणार, ते हळूहळू येईल, ते वास्तव आहे सगळं. ती कसली कुत्री भुंकताय ती, त्यांना विचारतो कोण, या अंगावर सोडलेली आहेत. त्यांना घाबरणार की मी नाही, रामदास सदम नाहीये बांधवानो, मी भगवा झेंड्याचा शिपाई म्हणून देवळातपणे शिवसेना प्रमुखांचा साथ दिलेली आहे, खंबीरपणे पाठीशी उभारलेला आहे मी. माझ्याकडून असं खोटं पाप कदापि घडणार नाही, कदापि घडणार नाही. मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगतोय आज, त्या उद्धव नेमका काय आहे ते हळूहळू महाराष्ट्राला समजेल, हळूहळू महाराष्ट्राला कळेल. तर मी पुन्हा सांगतोय, उद्धवजी या समोर बोला, मग मीही बोलतो, होऊन जाऊ देत, होऊन जाऊ देत. धन्यवाद. राज ठाकरे पण त्यावेळेस होते का? नव्हते, त्यांनी काय नव्हते. तुमच्यासोबत पण मी 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 ज्यावेळेला होतो त्यावेळेला पवारसाहेब आले होते अशी माझी माहिती आहे. आपण त्याला विचारून घ्या. ज्येष्ठ नेते जे आता त्यांच्या पक्षात आहेत, त्यात शिवसेनेत आहेत, होय आहेत, होते का? मी आता नावं घेणार नाही कुणाची, तर तुमचं वक्तव्य मी नावं घेणार नाही कुणाची. आता होते माझ्यासोबत. त्यांचं एक असं होतं की देवींच्या वेळी जसा राजसाहेब ठाकरे यांच्यानंतर होऊ नये यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर 2 दिवसाचा कालावधी घेण्यात आला. काही मोठ्या नेत्याचं शक्यता निधन झाल्यानंतर जनतेला शांत करण्यासाठी आणि एक व्यवस्था करण्यासाठीच्या हा कालावधी असतो. ते 2 दिवस कालावधी घेतला आहे तरी कबूल केले का? तुम्ही जे म्हणताय 2 दिवस कालावधी आम्ही घेतला, हे त्यांनी कबूल केले का? तो चांगला असेल, तो ठीक आहे. मग प्रेस समोर मला का घालवली, तुम्ही का गेलात नाही? लोकांसमोर, जनतेसमोर मला का डिक्लेअर करायला लावलं, तुम्ही का गेलात नाही? मग मुलगा म्हणून याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे? मग डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही, याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आणि जर तुम्ही कबूल केला असाल तर ठीक आहे, मी बोलतो ते खोटं नाही, पण हे वास्तव आहे. उद्या जर का मी याची चौकशी करायला लावली, याची मी भविष्यापासून चौकशी करायला लावली तर उद्धवजी अडचण देतील, अडचण देतील. त्यांना नाही म्हणा फक्त, नाही म्हणा फक्त. हे चेले चपटे भुंकतायत ना, त्यांची तोंड पण बंद होऊन जातील. ते मला करायला लावू नका, ते मला करायला लावू नका. तर मातोश्री समोर बसून उपोषणाला कुठे बोलत आणि सगळी चौकशी करायला लावीन, सगळी चौकशी.
त्या पुढची पण मी आज बोलत नाही. पुढची पण तो बसणार नाही. हे सांगतो उद्धव ठाकरे. तुम्ही 8 दिवस मदतीवर ठाम होतात त्यानंतर तुमचा निर्णय काय घेतला तुम्ही निर्णय काय घेतला होता? तर मी सांगतो ना, साहेब गेल्यानंतर सकाळी 6 वाजता साहेबांना अँब्युलन्स मधून शिवाजी बागला ऐकून जायचा निर्णय त्यांनी घेतला होता. तो मी बदलला आणि बाळानंतर दोघांनी बदलला. होणार नाही. काका पण गेला तर आम्ही त्याला ट्रकमधून टेम्पोतून घेऊन जातो. मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजींनी. उद्धवजी दिसतात तसं नाहीयेत.